मंडळी, आता ह्या मंचावर रंगणार आहे एक मनोरंजनाचा कार्यक्रम, पण त्यात आली आहे एक हळुवार अडचण. तुम्हाला सुपरफास्ट हसवायला स्लो मोशन मध्ये येत आहेत कॉमेडीची डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचा शोले समीर चौगुले आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. टेन्शन आलंय, कळलं का? 3 इव्हेंट्स आहेत आज, 3 इव्हेंट्स, कळलं का? अरे ते म्युझिक वाला नाही, नकारे जाऊ तिकडे सोडून, ट्रॅक्स नीट वाचवा. आणि सिद्धूला नकारे सारखं सारखं गाल्या देऊ मध्ये 2 ब्रेकच्या मध्ये गातो आणि तो कॉन्ट्रॅक्टर उठून जातात. मग ते हास्य जत्रेला त्याला तिकडे पेमेंट नाहीये, गायला मिळते म्हणून तो तिकडे. इथे नाही चालणार यार ते. मला एवढं टेन्शन आलंय, तुला सांगतो यार. असं नका करू यार. मला ना हे केलं का नीट सगळं? हे नारळ बिरळ ठेवलं का? हे काय आहे? ही फुलं, हा फुलं आहेत, ओके सगळं केलंय का? मला ना खूप टेन्शन आलंय. काय ना, अर्धा तास जरी पुढे गेला ना कार्यक्रम तरी दंड होईल आपल्याला. अख्खं भाडं घेतील. पुढे 3 कार्यक्रम आहेत आपले, माहितीये ना, ते जास्त महत्वाचे आहेत, महाग आहेत ते. हा चिटूर कार्यक्रम आहे, हा कसा बसा उरकून त्या कार्यक्रमाला पळायचंय मला. तू शांत हो आधी, शांत हो. कशाला घेतला हा कार्यक्रम? जाऊ दे ना, एक तर ना हा स्पॉन्सर्स मिळत नव्हता, काहीतरी त्याला फसवून आपण स्पॉन्सरला गळ्यात टाकलाय. हा दादा जरा हळू बोल, ते मागेच बसलेत. स्पॉन्सर हो, नेहमी लेट कशी होतेस का तू? आधी सांगता येत नाही तुला? सॉरी दादा. ये ना, ये. समीर दादा, हे आहेत प्रसाद तत्परते सर. हॅलो सर. म्हणजे यांनी स्पॉन्सर केलंय आपल्या शोला. वा वा. अरे बापरे. तत्परते सर हे आहेत समीर चौगुले. म्हणजे हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे, म्हणजे सर्वे सर्वासर्व नाही, चुकतंय ते. सर्वासारव नाही, सर्वासर काय काय शब्द काय आहे तो? सर्वे सर्व हे आहे समीर चौगुले. दादा माझा दादा. हॅलो सर. हॅलो. खरंच खूप आनंद झाला आज तुम्ही मला भेटला तिकडे, आणि तुम्ही लास्ट मोमेंटला आमचा हा कार्यक्रम स्पॉन्सर करायला तयार झाला. थँक्यू व्हेरी मच. हे रिअली तुम्ही एवढा मोठा माणूस असून केवढा शांत आहे आणि जमिनीवर आहे. अजून मला अशी माणसं, ही मोठी माणसं असतात ना, अशीच असतात. कायम एकदम सॉफ्ट स्पोकन आणि एकदम सॉफ्ट माइंड असतात. बरोबर बोलला दादा, बरोबर बोलला. समय पेटवून घेऊयात आणि समय पेटवून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर नारळून नाही ग, नारळ वाढवून. मराठी भाषेत शॉर्टकट्स नसतात. नारळून नाही, नारळ वाढवून. सर एक प्रश्न आहे दादा. हा बोल ना. नारळ कसं वाढवणार ना? अरे हो, मग त्याच्याऐवजी अरुण कदमला वाढवूया, तो वाढू शकतो. अरे बापरे. आम्हाला असे विनोद करावे लागतात मध्यंतरी, म्हणजे कारण हे काय आम्ही अशा इव्हेंटच्या कार्यक्रमात असतो नेहमी, त्यामुळे विनोद आम्हाला करावे लागतात. दादा तुला ओके ना? मला ओके. हो, तुम्हाला ओके ना सर? अगं त्यांना ओके म्हणू तर दे, आधीच गेली ही मुलगी. सॉरी सर, तुम्हाला वाटलं असेल तुम्हाला टेकन ॲज अ ग्रँटेड तिने धरलंय. प्लीज असं समजू नका, लोड पण आलं. ओके सर, हे नाही, काही हे नाही आहे. बाय द वे सर, प्रवास कसा झाला तुमचा सर? हसलात का सर? अरुण कदमला वाढव. सर तो झाला, मगाशी झाला सर. सर तो विनोद ती होती तेव्हा झाला, ती जाऊ नये आता खूप वेळ झाला. आता हरकत नाही. कधी कधी असं आपल्याला होऊ शकतं की नंतर आपल्याला आठवतं की अरे बाबा हसत बसतो, नॉस्टॅल्जिक होतो. नाही, खरं अगदीच बरोबर आहे. बरा झाला प्रवास. सर तो सर तुम्ही हे असं स्लो का बोलताय? हा, मी स्लोच आहे. अरे बापरे, हा स्लो आहे. ए शिवाली. हा दादा.
दादा. ए शिवाली इकडे. हा, दादा. अरे शिवाली हा स्लो आहे. नाही ते प्रसाद तत्परते आहेत. अरे बापरे हा बोलण्यात स्लो आहे, हे इथून स्लो आहे. मी काय करू? मी काय करू? प्रसाद सर आपण ते समय पेटवून घेऊयात. चालेल. हा सर आपण हे करूया, दीप प्रज्वलन करून घेऊया सर. दीप प्रज्वलन करूया. 1.25 मिनिट एका वाक्याला 1.25 मिनिट. अरे गोस्वामी सर सांग, एकच किट होईल आज, हे एवढी नाही होणार या हे अहो सर हे करू नका सर. ऐका ना, तुम्ही दीप प्रज्वलन करून घ्या पटकन आणि आपण मग मोकळे होऊया सर. हो लवकर बोला ना सर, लवकर बोला सर. मला खरंच म्हणजे मला बीपीचा पण त्रास आहे. हे सकाळ सकाळ पहिला इव्हेंटला हा जर मला मिळाला असेल तर मग तू शांत बस ना पेमेंट. सर या हा चप्पल हा सर या या क्या बात है दादा. काढलं सर. नाही मी काढतो, मी करू. मी ओके मी शांत आहे सर. या काढा. हा सर. दादा गेलं सर. या झालं सर. काहीच प्रॉब्लेम नाही. या सर या सर प्लीज. या करूया. लवकर अरे परत बसला अरे परत बसला रे. मागे कोणी नाही यावं, मी इथून आवाज काढ. नको ना तू. अरे परत बसला यार. हा सर हो मी सांगते. मी सर या ना आपण सर, या. पेटवून घेऊया. या सर या मला ना हे व्हायला लागलं. या सर या. एक काम कर, अरुण का मला सांग, त्याचा डान्स कॅन्सल झालेला. ही नाही त्यांना राग नाही होऊ शकत. राग येऊ दे त्याला. सांग पुढच्या महिन्यात महाबळेश्वरला 2 इव्हेंट आहेत, तू ऐकेल. महाबळेश्वर म्हटलं की पुढचं काही ऐकत नाही. हो म्हणतो तू. बरं ठीक आहे सांग. अरे हा अजून चाल. कोण माणूस हा असा चालतो रे? स्लो मोशन का होईना असं कोण चालतं मला सांग बघू. सर या सर या. मी ओके या सर. या सर. जरा सर. नाही सर या ना सर. या सर. या प्लीज या सर. या सर. या सर. अरे कोणी नाहीये ना सर. कोणी नाहीये ना सर. या सर. आहे अरे कोणी नाहीये. हे बघा ना, कोणी नाहीये. लपलेलं कोणी नाहीये. काय एवढ्या शंका तुम्हाला येत आहेत? या सर तुम्ही तत्परते सर. या सर ऐका ना, खूप थकाले होते आपल्याला ह्याच्यात. सर तुम्ही ना, मला जाणवलंय, आय एम सॉरी, तुम्ही तिथे नाही गेलं पाहिजे. समय तुमच्या समोर आली पाहिजे. क्या बात है सर. आपण हे नाही कारण काय आहे ना, तुम्ही पेटव. फार मोठे आहात सर. हे म्हणजे ना. हा सर हरकत नाही. ती काय नाही, तेल लावूनच आता. चला अभी करो सर. क्या समय की बात है, समय के पीछे समय के आगे. क्या बात है. सर शिवेना द्यायचं. शिवेना का देऊ सर? चीज कुठे? हा माचीस देतो मी सर. माचीस देतो तुम्हाला सर. माचीस आण ना. माचीस. तू का तशी बोलते? मुद्दाम करतो मग. डोक्याला ताप नका देऊ. माचीस सर. सर माचीस घ्या. सर माचीस घ्या. हा सर घ्या ना सर. लवकर या सर. नाही हातात आहे. अरे हातात आहे ना. हाताला स्पर्श नाही का होत तुम्हाला? हाताला स्पर्श नाही का होत सर? हातात माचीस आहे ना. हा सर या. आता का हात घालता? पडला क्या? आता पकडायला का हात घालता? ही
एक काडी घ्या आणि हे माचीस घ्या सर. सर या पेटवून टाका समईला सर. छुकुचियू. छुकुचियू. हा झालं झालं सर. पेटले सर पेटली. पेटली होती ना दादा. मग हुश्य करायची काय गरज होती. दादा. हा पेटवतो. दादा. पेटाव दादा. पेटव. लागली पेटली. या. तुम्ही काय करू यार आता हे नाही पेटणार आहे. की नारळ तरी वाढवूया आपण. हो चालेल. नारळ वाढवायचं राहू दे. माझं कपाळ आहे. नारळ काय म्हणताय. नारळ वाढवायचं नाही यार. नारळ वाढवायला सांग ना त्यांना यार. एक काम कर. प्रभाकर मोरे ना प्रभाकर मोरे त्याला सांग त्याचा स्टँडअप कट. दादा त्याचे खणखणीत डायलॉग. वेळच नाही आता माझ्याकडे कारण आता दुसरा इव्हेंट सुरू होईल ना. दादा. नाही ना. बरोबर आहे. कोणी नाही मारला रे मागे रे. अरे मी काय करू रे बाबा. तू शांत हो ना. अरे हा कोण आहे म्हणून राशील लागला यार. चालू. अरे हे नाचतोय. शालू. अरे नाही रे. अरे नाही तो शालू नाही. मी त्या शालू बद्दल नाही म्हणते. मोरे म्हणजे गौरव मोरे बद्दल बोलतोय. गौरव मोरे. करेक्ट. अरे मरतो बरोबर बोललास. तू मरतोच आहेस आता. वा राजू वा. आमिर वा. आणि या अशा माणसाचं आडनाव तुम्ही तत्परतेत ठेवलं. इथेच आम्ही संपलो. कडक परफॉर्मन्स. अफलातून. बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई. मंडळी तुम्हाला हसवायला इम्पेशंट झालेला हास्य महारथी प्रसाद खांडेकर आत्ता इथे येतोय पेशंट बनून आणि त्याला विनोदाचं प्रिस्क्रिप्शन लिहून द्यायला तयार आहे मॅडनेस स्पेशालिस्ट नम्रता संभेराव. हाय सई. हाय सिद्धू. हाय. मी डॉक्टर अनघा. या ॲक्च्युली माझं लग्न जुळलंय. हो काय झालं आयुष्यात ना आपल्याला अशी कधीतरी आपल्या आयुष्यात वेळ येते की जेव्हा आपल्याला असं वाटतं की हे जर होऊ शकतं तर मग माझं लग्न का नाही होऊ शकत. अशी वेळ ही आता जस्ट 2 आठवड्यापूर्वीच आली होती माझ्यावर. म्हणजे जेव्हा भारतीताई आचरेकर इथे बसल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी बसून सिद्धू गात होता.
लिटरली यावेळी असं झालं की जर हा हे करू शकतो तर मी हे करू शकते. आता माझं लग्न जुळलंय तर तुम्ही दोघंही प्लीज माझ्या लग्नाला या. मी काय गप्पा मारत बसली आहे, लग्नाची तयारी करायची आहे, खूप कामं आहेत. Oh my God. आला याला थंडी वाजते. बोल पुढची वाक्य बोल. स्किप पण तूच कर. सगळं बोल तू. बोल थंडी वाजते सगळं कर तू. जातो इथून परत. डॉक्टर डॉक्टर थंडी थंडी. खांडेकर बरं झालं तुम्ही आलात. मला तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायचंय. येस माझं लग्न जुळलंय. वा 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 अभिनंदन. म्हणजे फायनली जुळलं तर. Yes. होतंय लग्न. वा वा वा. मी काय गप्पा मारत बसले. एक मिनिट सॉरी. तुम्ही प्लीज बसा 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 बसा. मला सांगा काय होतंय तुम्हाला. काय झालंय की काल रात्रीपासून ना जरा थंडी थंडी वाजते आणि जरा असं ताप आल्यासारखं झालंय. अंग खूप दुखतंय का. जरा अंग पण मोडून आलंय जरा. अच्छा. आणि काही सर्दी खोकला वगैरे. नाही ते तसं सर्दी खोकला वगैरे काय नाही. ओके एक मिनिट. जरा खांडेकर जर तुमचं पूर्ण नाव सांगा. प्रसाद खांडेकर. ओके प्रसाद खांडेकर. उद्या शूटिंग आहे. जरा काहीतरी पटकन लिहून दिलं तर. हे घ्या. हा अहो हे काय मला वाटलं औषध लिहून देत आहे. तुम्ही पत्रिका दिलात लग्नाची. औषध दिलं तर औषधं मी देणार. औषधं देणार. पण औषधं मात्र तुम्ही MSJ मेडिकल वाल्याकडनंच घ्या. का असं का. MSJ मेडिकल वाल्याशीच माझं लग्न जुळलंय. रिअली. या म्हणजे अक्षरशः लग्न जुळलंय. अक्षरशः जुळलं म्हणजे. म्हणजे अक्षरामुळे माझं त्यांच्याशी लग्न जुळलंय. म्हणजे काय झालं मी एका पेशंट थ्रू प्रिस्क्रिप्शन पाठवलं होतं मेडिकलमध्ये. तर त्यांना माझं काही अक्षर लागलंच नाही, काही कळलंच नाही. त्यांनी त्याचा काय अर्थ काढला काय माहिती. त्यांनी रिटर्न चिठ्ठी पाठवली आणि म्हणाले माझा होकार आहे. तिकडेच आमचं लग्न जुळलं. मग काय मज्जाच मज्जा. थंडी वाजते. हे होत राहील. तुम्हाला काय होतंय म्हटलं ना थंडी ताप कधीपासून वाटतंय तुम्हाला. काय झालं मी म्हणजे रात्री जेवल्यावर ना शतपावली करायची सवय आहे. तर मी काल असं रात्री गेलो आणि जरा अंमळ थंडी होती. आणि अचानक असे गारगार वारे सुरू झाले हो. आणि म्हटलं गारवारे बाबा. रात्रीचे गार वारे वाहत आहेत. ते अचानक असे एक मिनिट माझा मोबाईल. एक मिनिट. गार वारे नाही एकच मिनिट. हॅलो हॅलो हा पप्पा ऐका ना. नाही हो रात्रीचे गार वारे वाहतात. मी तुम्हाला म्हटलं होतं थंडीचं लग्न आपण करतोय खरं. नाही पण गार्डन मध्ये लग्न ठेवलंय ना सगळ्यांना खूप त्रास होईल. तुम्हाला काय वाटतं खांडेकर. मला सध्या ताप आल्यासारखं वाटतंय. त्याचं बघा जरा. नाही मी काय म्हणते लोकांचा पण विचार करायला पाहिजे की नाही आपण. मी काय म्हणते ऐका ना पप्पा आपण ना तुम्ही आता गार्डन मध्ये वगैरे लग्न ठेवलंय ते ठीक आहे. पण आपण गार्डन मध्ये ना शेकोट्या पेटवूया. ऐका ना मॅडम. म्हणजे जय तुमच्या लग्नासारखंच झालंय. काय म्हणजे बाहेरून मला गार्डन सारखी थंडी वाजते आतमध्ये शेकोटी पेटली. सॉरी हे बघा ना. पप्पा मी नंतर बोलते. सॉरी आय एम सॉरी. तुम्हाला काय वाटतंय म्हणालात तुम्ही. ताप आलाय बरोबर. कधीपासून होतंय. रात्रीपासून होते. सॉरी मला सांगा जेवणात तुम्ही काही खाल्लं होतं. नॉर्मल म्हणजे असं काही फार हे नव्हतं. नॉर्मल साधं जेवण वरण भातच खाल्लेलं होतं. अच्छा साधं वरण भात साधं बाकी हेवी नव्हतं काही असं. अच्छा म्हणजे वरण भात साधं जेवण आहे. हो साधं वरण भात एकदम. मग मी कशाला ठेवलंय लग्नात साधं वरण भात कशाला ठेवलाय मग मी लग्नात. म्हणजे नाही मी पप्पांना सांगितलं पाहिजे. वरण भात नको. चुकून बोललो. नाही चुकून बोललो. तुम्ही नॉर्मल. नाही चुकून बोललो. वरण भात शाही जेवण आहे. शाही बाप वरण भात. म्हणजे आमच्या घरी दिवाळी बोनस नंतरच वरण भात बनतं. बघायला मिळत नाही वर्षभर. हो का. बर म्हणजे आम्ही अरे आज वरण भात असं होतं आमचं. बापरे म्हणजे माय गॉड वरण भात इतकं प्रिशियस आहे ना. एवढं प्रेशियस आहे म्हणजे इंग्लंडच्या राणीच्या लग्नात लोक कशावर तुटून पडलेले. कशावर. वरण भातावर. वरण भात असं होतं. चुकून बोलत पप्पांना फोन नका. नाही करत. नाही मग ठीक आहे वरण भात ठेवतो मी. बरं ते चॅट कॉर्नर विषयी काय मत आहे तुमचं. तापाला
नाही काय ना, मी तुम्हाला सांगते चॅट कॉर्नर विषयी, हे जे ना कॅटरर्स वाले असतात ना, हे जाम व्हेरी मच टॅलेंटेड पर्सन. म्हणजे हे लोक काय करतात, 750-800 रुपयामध्ये प्लेट ठरवतात. चॅट कॉर्नर ठेवतात, एकीकडे भेळपुरी, शेवपुरी, रगडापुरी, रगडा पॅटीस, असं आंबोळ्या वगैरे आणि मग काय होतात, लोक फुल पोट भरून खातात आणि मग शेवटी काय एक चपाती खातात, नंतर काहीच जेवत नाही. काय होतं, 750-800 रुपये भरून ना आपला लॉस होतो. परत दुसऱ्या दिवशी काय होतं, दुसराच लॉस होतो, डिसेंट्री होते, पाणीपुरी चेक करा. सॉरी, चेक करा मला. माझं ना कसं होतं, चेक करा. ऍक्च्युली काय ना खांडेकर, मी एकटीच आहे हो करणारी, धडपड करणारी, धावपळ करणारी, दुसरं कोणी नाहीये मदतीला. म्हणून सतत ना माझ्या डोक्यात इतकं. आणि मला ना तुम्ही बरं करा, मी स्वतः नारायण बनून तुमच्या लग्न खांद्यावर वाहून नेईन. फक्त मला सध्या सो स्वीट ऑफ यू. मला म्हणजे खरं तर तुम्हाला मी चेक केलं पाहिजे, औषध देऊन घरी पाठवलं पाहिजे, पण काय ना, लग्न सराई म्हणली ना की डोक्यात सतत तेच म्हणजे दुसरं कोणीच नाही ना करणार, मी आणि माझे पप्पा. पप्पांचं असं म्हणणं आहे, तुझं लग्न ना असं थाटा माटात झालं पाहिजे. हे लाव आणि चेक करा मला. चेक करा. तुम्ही नीट बसा, हे पोझिशन काहीतरी. हा मी करते. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. हा मला पुसा, एक मिनिट, पुसा पुसा. मी आहे. शांत शांत. कसा वाटला माझा डान्स? हा डान्स मी माझ्या संगीत मध्ये करणार आहे. डान्स शोला अँकर आहेस की परफॉर्मर आहेस? मला चेक करा. आय एम सॉरी, मला मी चेक करते. मी चेक करते. तुम्ही प्लीज असं काही बोलू नका. मला चेक करा. असं काहीतरी मरेल वगैरे असं नाही. ताप आल्याने कोणी मरत नाही. मला सांगा तुम्हाला काय होतंय? ताप आलाय. आलो तेव्हाच सांगितलेलं. कधी आलो तेव्हाच. पण ते साधारण तुम्हाला कधीपासून वाटतंय? म्हणजे रात्रीपासून. हे पण तेव्हाच सांगितलं. सॉरी मी चेक करते. काही नाही. खूप त्रास काही होत नाहीये तुम्हाला? फोन आला, एकच मिनिट. अगं शिवाली, कधीची वाट पाहते मी तुझी. आपल्याला मेहंदी काढायची, मग परत नाही ना, ती सुकणार. मग फोन कट. मी तुमच्या नवऱ्याचं मेडिकल पुढे, मी त्या औषधा गटरात फेकी. बोलू नका तुम्ही. त्या गोळ्या आहेत ना, गोळ्या अडकीत घेऊन बारीक करे. मला चेक करा. मी चेक करते. मी मरे. असं बोलू नका. हे बघा, मी तुम्हाला इंजेक्शन देते. असं मराठी गोष्टी करू नका. इंजेक्शन दिलं ना, मी तुम्हाला तासाभरात बरं वाटेल. तासाभरात बरं वाटेल. तुम्ही ते पडा, शांत व्हा, शांत व्हा. आणि कसं आहे ना, ताप आहे ना, डोक्यात पण जाऊ शकतो. तुम्ही इतका त्रास नका करून घेऊ. मी तुम्हाला इंजेक्शन देते. झालं काय ना, लग्नाची गडबड असल्यामुळे ना झालं का सगळं एकटीवरच पडलं. एक मिनिट, मी जरा मला इंजेक्शन बनवते. बनवते का? झालं झालं. एकच मिनिट. झालं का? झालं. ही बघ आता आली. तुला ना मी कधीची वाट पाहते यार तुझी. तू असं नको करू. मॅडम ट्रॉफिक लागलं होतं ना. चल बसा. आणलीस मेहंदी? मग कधीची वाट पाहते तुझी. आणि काय ना, मेहंदी ना लवकर हात वर करा मॅडम. अगं हे काय करतेस? मेहंदी काढायची ना मॅडम, नवीन मॉडेल आहे. तुम्ही असं हे करा. आणि याने काय होणार? लोक कसे असे कोणने डिझाईन काढतात ना, मी काय करते, अशी पसरवते आणि मग एक कोरून डिझाईन काढते. शिवाली वेगळीच आहे, युनिक आयडिया. हे काय चाललंय? थांबा, तुम्हाला नंतर काढते. आधी मला नाही काढायची. मला इंजेक्शन हवंय. मला मेहंदी नाही काढायची आहे. इंजेक्शन देताय ना मला? मी कधीपासून अच्छा करून होतो इथे. आता द्या ना. एक मिनिट. ऍक्च्युली मी ते इंजेक्शन रेडी. एक मिनिट, मी धुवून येते. नाही मॅडम, असं धुवू नाही शकत ना. म्हणजे परत पुसली की परत बसणार नाही मेहंदी. नाही बसत. डाग राहतील ना मॅडम. लग्नात काय डाग घेऊन जाणार काय? नाही तसं नाही. ऍक्च्युली ह्यांना ना बरं नाहीये आणि मी त्यांना इंजेक्शन देणार होते. मी ते रेडी केलं पण. एक मिनिट शिवाली, एक काम कर ना. हे इंजेक्शन आहे. हे इंजेक्शन दे ना. चालेल. कशी देईल इंजेक्शन? का नाही देऊ शकत? बॉडीला कुठे कळतंय कोण इंजेक्शन देतंय ते? नाही हो. डोंट वरी खांडेकर, होईल सगळं व्यवस्थित. पडा. ऐका ना. नको. कसं पकडलंय बघा तिने. असं पकडलंय. आपली पकड कशी आहे ना? बोला मॅडम. बदाम करू, आपला पिंपलाचा पान करू, गुलाब करू की असा वा लग्नाळू परफॉर्मन्स झाला आणि मस्त झकास. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सिद्धार्थ,
तू आल्यानंतर तू हुडहुडत होतास म्हणून मी बोललो रे की तुला थंडी वाजते. पण मुळात मला असं वाटतं की हे भारतीताई आता आहेत तर त्याही मान्य करतील जेव्हा एपिसोड बघतील की तुम्ही जेव्हा करत असताना तेव्हा आम्ही प्रेक्षक म्हणून खूप इन्व्हॉल्व्ह होत असतो जेन्युइनली की तुमच्या प्रत्येक वाक्यामध्ये प्रत्येक मोमेंटमध्ये. म्हणून ती आपसूक येणारी दाद आहे, बाकी काही नाही. पण धमाकेदार आणि मॅड कॉन्सेप्ट आणि तुम्ही दोघे एकमेकांना खूप छान कॉम्प्लिमेंट करता. मजा आली बघायला. सुपर मजा आली. थँक्यू सो मच गाईज.